नमस्कार मित्रांनो, आज आपण आरबीआय बद्दलची थोडी माहिती पाहू। आरबीआय म्हणजे काय होते? रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया। आरबीआयची स्थापना 1 एप्रिल 1935। आरबीआयचा कायदा रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया ऍक्ट 1934। आरबीआयचे राष्ट्रीयकरण 1 जानेवारी 1949। आरबीआयचे जेव्हा राष्ट्रीयकरण झाले तेव्हा आरबीआयचे अधिकृत भांडवल किती होते? तर ते होते 5 कोटी रुपये। आरबीआयचं मुख्यालय कुठे आहे? मुंबईला। 1937 मध्ये मुंबईला आला आरबीआयचं मुख्यालय। त्याच्या पहिले ते कोलकात्याला होतं। आरबीआयची मालकी कोण आहे? ही भारत सरकारची बँक आहे। आरबीआयचं प्रतीक काय? वाघ आणि हे पामचे झाड। हे बघा, हा वाघ आणि हे पामचे झाड। आरबीआयचे मुख्य उद्देश काय आहे? आरबीआयचे मुख्य उद्देश आहे महागाईवर नियंत्रण ठेवणे, पैशाचा पुरवठा नियंत्रित करणे, बँकिंग व्यवस्था सुरक्षित ठेवणे, रुपयाचे मूल्य स्थिर ठेवणे, देशाच्या आर्थिक विकासाला मदत करणे। महागाईवर नियंत्रण ठेवण्यासाठी साधने कोणती आहेत? तर रेपो रेट आहे, रिव्हर्स रेपो रेट आहे, सीआरआर आहे आणि एसएलआर आहे। रेपो रेट वाढला की काय होते? कर्ज महाग होते, मग खर्च कमी होते। रेपो रेट कमी झाला की काय होते? कर्ज स्वस्त होते, मग खर्च वाढते। आरबीआयची संघटन रचना कशी आहे? तर गव्हर्नर आहे एक, डेप्युटी गव्हर्नर आहे, केंद्रीय संचालक मंडळ आहे, स्थानिक मंडळ आहे आणि अनेक विभागांद्वारे आरबीआयचे कामकाज चालते। आरबीआयचे गव्हर्नरसाठी काम कोणते आहे? तर आरबीआयचे गव्हर्नरचे काम आहे आर्थिक धोरण ठरवणे, व्याजदर नियंत्रण घेणे, बँकिंग नियंत्रण पाहणे, देशाच्या अर्थव्यवस्थेवर परिणाम करणारे महत्त्वाचे निर्णय घेणे। तर आरबीआयचे पहिले गव्हर्नर कोण होते? तर सर ओस्बॉर्न स्मिथ होते। आणि प्रथम भारतीय गव्हर्नर कोण होते? तर सी डी देशमुख होते। डॉक्टर मनमोहन सिंग हे आरबीआयचे गव्हर्नर कोणत्या वर्षी होते? तर डॉक्टर मनमोहन सिंग आरबीआयचे गव्हर्नर 16 सप्टेंबर 1982 ते 14 जानेवारी 1985 पर्यंत ते आरबीआयचे गव्हर्नर होते। सध्या आरबीआयचे गव्हर्नर कोण आहे? तर संजय मल्होत्रा आहे। आरबीआयचे मुख्य कार्य काय आहे? तर चलन जारी करणे, बँकांची बँक आहे, सरकारची बँक आहे, महागाईवर नियंत्रण आहे, परकीय चलन व्यवस्थापन करते, बँकांवर नियंत्रण ठेवते। आजच्या काळात काय करतात? डिजिटल पेमेंट, यूपीआय, डिजिटल रुपया यावर भर दिला। बँकिंग प्रणालीची सुरक्षितता कोण राखते? तर आरबीआय राखते। परकीय गुंतवणूक आणि आर्थिक स्थिरतेवर लक्ष देते। आर्थिक वाढ, महागाई दर आणि रुपयाची स्थिरता यासाठी महत्त्वाची भूमिका आरबीआय निभवते। देशाच्या योगदानात एकूण आर्थिक विकासात महत्त्वाचे योगदान हे आरबीआयचे आहे। मित्रांनो, ही माहिती स्पर्धा परीक्षेसाठी सफिशियंट आहे। तुम्हाला जर माहिती आवडली असल्यास चॅनलला फॉलो करा। धन्यवाद।